कारण त्यावेळेला तुमची फायनान्शियल पोझिशन प्रिकारियस झालेली असते. सगळ्या फिगर करंट रेशोवर सगळ्या बदललेल्या असतात. त्यामुळे नो बँक विल कम फॉरवर्ड अँड गिव्ह यू लोन. सो माय सजेशन टू ऑल सर एक रिस्क पण आहे ना सर, याच्यात एक रिस्क अशी आहे की जेव्हा पैशाची गरज नसताना पैसे घेतले तर नको त्या ठिकाणी बिझनेसमॅन जास्त नाही तुम्ही या ओके योगेश, यू हॅव रेज अ व्हेरी गुड क्वेश्चन. माय सजेशन इज टू अवेल स्मॉल क्वांटिटी ऑफ लोन. 1 कोटी सँक्शन करून घ्या तुम्ही, पण त्याच्या अवेल करू नका सगळ्या 1 कोटीना. तुम्हाला गरज नाही ना. तुम्ही फक्त 1 लाख 2 लाख उचला फक्त मिनिमम अमाऊंट. नाही सर, पण म्हणजे माझं जे पाहण्यात आहे की जे बिझनेस फेल्युअर झालेले आहेत तर हे याच्यामुळे झालं की बुवा पहिले सुरुवातीला त्यांना लोन मिळून जातं, पण त्या लोनचा मिसयूज होऊन जातो. आणि म्हणजे दिस इज द गुड आयडिया टू हॅव म्हणजे सरप्लस इन अवर अकाउंट. पण जे मॅक्झिमम स्मॉल बिझनेसमन असतात तर त्यांच्यासाठी ही गोष्ट मला वाटतं की बुवा रिस्की असते. तुम्ही लोन घेऊ नका. योगेश, सँक्शन करून घेणं आणखी सगळं उचलणं पैसे, या 2 गोष्टी आहेत, वेगळ्या आहेत गोष्टी माझ्या मते. ओके, तुम्ही आता 1 कोटी लोन सँक्शन करून घेतला याचा अर्थ नाही की तुम्ही लगेच उद्या सकाळी जाऊन बँकेला जाऊन 1 कोटी उचला म्हणून, असं मी सांगितलंच नाहीये. मी काय सांगितलं आता की तुम्ही लोन सँक्शन करून घ्या आणि थोडी अमाऊंट उचला, 50,000 रुपये फक्त, बस. लक्षात, म्हणजे मग तुम्हाला तुमचे रेनी डेज असतील त्या ते उपयोगी पडेल. कारण तुमच्या आणि दुसरं मी का तुमचा बँकेबरोबर रापोर्ट निर्माण होतो की बाबा माणूस चांगला आहे, 50,000 लोन घेतलं होतं, लगेच 4 महिन्यात रिपे करून टाकलं. सो यू आर इन्क्रीजिंग युअर क्रेडिट स्कोअर, सिबिल स्कोअर. सगळ्या सिबिल स्कोअर म्हणजे काय माहितीये का? आणि सर्व बँका लोन त्याच्या अगोदर सिबिल स्कोअर बॉरोवरचा बघतात. आणि हाऊ यू विल गेट गुड सिबिल स्कोअर? बाय रिपेइंग द लोन ऑन बिफोर टाइम. तुमचा कमीत कमी सिबिल स्कोअर 750 असायला लागतो फॉर इवन फॉर हाऊसिंग लोन और अदरवाइज. And how you will establish that? Making regular payment for your credit card, let us say at a personal level. और बिझनेस साठी तुम्ही 50,000 लोन घ्या 4 महिन्यासाठी आणि 3 महिन्यातच परत करून टाका. बरोबर योगेश, क्लिअर? येस. सो लोन सँक्शन करून घेणं ही वेगळी गोष्ट आहे आणि लोन उचलणं ही वेगळी गोष्ट आहे. 2 आर डिफरंट. त्याच्यामुळे जमीन आसमानचा फरक आहे. ओके. आणि फर्दर ही बरेच लोकांना प्रॉब्लेम असतो की अकाउंटिंग आणि फायनान्स सारखं आहे का? नाही. अकाउंटिंग जेव्हा संपतं तेव्हा फायनान्सचं मॅटर चालू होतं. तुमच्याकडे टेबलावरती अकाउंटंटनी तुमच्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अकाउंट ठेवलं की मग तुमचं फायनान्स आज योगेश म्हणा किंवा अमित काळेचं काम सुरू होतं किंवा माझा प्रॉफिट का लॉस कमी आहे, काय माझं चुकलंय, गेले इन्व्हेंटरी भांडी 6 महिन्यापेक्षा का आउटस्टँडिंग आहे जास्त, सनरी डेटर 6 महिन्यापेक्षा का आउटस्टँडिंग आहे, काय प्रॉब्लेम आहे. बरोबर, म्हणजे मला काहीतरी फॉलोअप कमी पडतोय तर अमितने लगेच त्याच्या सेल टीमला सांगायला पाहिजे उद्यापासून की बा ही 4 लोक आहेत त्यांना तू उद्या जा काही कर, पण त्यांच्याकडे संध्याकाळी मला काहीतरी कॅश आली पाहिजे. तू वाटलं त्या 2% डिस्काउंट दे. बरोबर अमित? बरोबर. दिस इज फायनान्स विल स्टार्ट ॲट दॅट टाइम. अकाउंटने तुझ्याकडे आणून ठेवलं टेबलावरती. जॉब इज पोस्टमार्टम. But further action taken needs to be taken by the owner as Amit, not anybody else, or Yogesh, or Hemant. Nobody else will be taking action. आणि एचआरच्या लोकांचं पण मी काल पण उदाहरण दिलं होतं. एचआरचे लोक पण म्हणतात की बाबा माझा आणि फायनान्सचा काय संबंध आहे, प्रॉफिट आहे, अमितने काय प्रॉफिट ठरवलंय 5 कोटी होईल म्हणून आपल्याला, तर माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. अरे पण तुझ्या माणसं रिक्रूट करशील तेव्हा जर का तू कमी सॅलरीमध्ये रिक्रूट करू शकला त्याला, यू आर कॉन्ट्रीब्युटिंग टू अ प्रॉफिट कमिटेड बाय द अमित. बरोबर. किंवा एखाद्या सेल्स पर्सननी कस्टमर कडनं ऍडव्हान्स पेमेंट घेतलं क्रेडिट वरती द्यायच्या ऐवजी, इट इज इन्क्रीज प्रॉफिट ऑफ द अमित. बरोबर आहे का? मी क्रेडिट करायला द्यायला पाहिजे कस्टमरला, माझ्या काही गरज नाही, माझा प्रोडक्ट चांगला आहे, सगळ्या मी टर्म्स कंडिशन फॉलो केलेले आहे, तर मला ऍडव्हान्स मिळेल 10%. यू निगो नाउ ऑनवर्ड्स. That is a trade secret to increase your profit. Ask for advance from the customer. It may be 5%, 10%, whatever the case may be, but negotiate for that. Yogesh, कळलं का? Yes, sir. त्यामुळे everybody except accounts department are the finance people. So that is needs to be remembered.
And here I will take you, Suresh sir is also teaching us about OKR. Here now that OKR comes into the picture. Objective Key Result Areas. समजा तुम्हाला असं करायचं की माझा प्रॉफिट 20% वाढला पाहिजे असं समजा तुमचं टार्गेट असेल. सो दॅट 20% नीड्स टू बी ब्रोकन डाऊन फर्दर टू इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई. आणि त्यांना 90 दिवसात टार्गेट दिलं पाहिजे की ह्या 20% पैकी जानेवारी महिन्यामध्ये तू 2% अचीव्ह केलं पाहिजे. पुढच्या ते अचीव्ह झालं 90 दिवसात की परत पुढचे 4% असं करत ते 20% होणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे होणार आहे. आणि मग लोकांना कॉन्फिडन्स येतो की बाबा मी एखादा टार्गेट 90 दिवसात मी अचीव्ह केलाय. आणि इथं प्रत्येक एम्प्लॉईला त्या माणसाला अकाउंटेबिलिटी पार्टनर असणार आहे. त्याची दर आठवड्याला मीटिंग होणार आहे. किंवा हेमंत आणि सध्या हेमंतचा माझा पार्टनर हेमंत मराठे आहे. तर हेमंत मला विचारणार दीक्षित सर तुमचं 2% टार्गेट तुम्ही अचीव्ह केले नाही, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? त्या प्रॉडक्ट मध्ये प्रॉब्लेम आहे का? काय डिस्काउंट द्यायला पाहिजे आपण कस्टमरला म्हणून तो ऑर्डर देत नाही आपल्याला, जे काय असेल ते. मग आम्ही दोघं जण ऍग्री होणार त्याच्यावरती, हेमंत आणि मी. पुढच्या महिन्याला पुढच्या आठवड्यात परत हेमंत फॉलोअप घेणार माझ्याशी. दीक्षितचं पुढे काय आलं, तुम्ही त्याला डिस्काउंट दिला, काय पुढे ऑर्डर मिळते का? मी म्हणे हो आली आहे. ठीक आहे, दिस इज द कॉपी ऑफ द ऑर्डर. सो दॅट दिस 90 days क्रायटेरिया फुलफिल्ड. पुढच्या मीटिंगला आम्ही आणखी दुसरा ओके सेट करू परत. 2% झालं तर पुढचे 4%, 6%, 8% असं. आणि हे सगळ्यांचे गोळाबेरीज होऊन एक कॉर्पोरेट लेवलला आपलं 100 कोटीचे टार्गेट अचीव्ह होईल. कळलं अमित? टर्मिनॉलॉजी ऑफ OKR. Yes, sir. So all big companies like say Google, Facebook, Intel, ही त्यांनी जवळ 70-80 सालापासून सुरुवात केली वापरायला. आपल्याकडे आता ती नवीन सुरू झाली. मोस्ट ऑफ पीपल आर नॉट नोईंग अबाउट OKR टेक्नॉलॉजी. OKR म्हणजे काहीच माहिती नाही त्यांना. नुसतं ओके शब्द माहिती आहे, पण OKR माहिती नाहीये. So I request all of you to this we can implement at individual level also. Currently we are doing this. So it is a very good and area, and 90 days is a short time. हे आपल्या कंट्रोल मध्ये असतं पूर्णपणे. And you fix your accountability partner. He may be your well wisher or आपण कसं म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, बरोबर आहे का? तुकारामाचा अभंग आहे. निंदकाचे घर असावे शेजारी. हा आपला अकाउंटेबल पार्टनर म्हणजे निंदक आहे आपला. तो सारखा ड्रिलिंग करणार किंवा तुम्ही हे काम केलं नाही बरोबर, ते काय नाही वगैरे काही नाही, पण त्याच्यावर आपला आयडिया मिळून आपण आपलं टार्गेट अचीव्ह करणं हा मुख्य फायदा त्याच्यामध्ये. त्यामुळे OKR शब्द आता लोकांनी इंटरव्ह्यू आपण मी तुकारामाचा अभंग त्याचं उदाहरण देईल की आपल्याकडे एजवर प्रॅक्टिस आहे ती, निंदकाचे घर असावे शेजारी. त्याला फक्त त्या फॉरेनच्या लोकांनी OKR म्हणून नाव दिलं एवढंच, पण तुकारामाने आपल्याला 1600 साली लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला टार्गेट अचीव्ह करायचं आहे ना, ठीक आहे, तुम्ही निंदक शेजारी नेमा, अकॉर्डिंग टार्गेट अचीव्ह होईल. ओके, आपण पुढे जाऊया. So according to me, every financial transaction results into equal and opposite effect called as a debit and credit. And further, these transactions are recorded into 4 types of account called income, expenditure, liability, and asset accounts. Clear? आणि प्रॉफिट अँड अकाउंट स्टेटमेंट म्हणजे काय? It is nothing but the summary of the transactions accumulated in income accounts and expenditure accounts. You take the total of all income items and subtract the total expenditure from that, you will get your profit, which is nothing but the bottom line. Your profit is nothing but the bottom line. Top line is your sales. And all businesses are starving for increasing their bottom line, not top line. नुसता सेल्स फिगर वाढवून काही उपयोगाचा नाहीये. इट मस्ट correspondingly result in increasing your bottom line. Then only I will request that sales is good. Otherwise, there is something wrong. Clear, everybody? Yes, sir. नुसता सेल्स वाढवून काही उपयोगाचा नाही. It must result into increasing your profits. It may be 10%, 5%. If suppose your sales increasing by 5%, your bottom line or profit must also increase by 5%.
something like that. So my question is, normally bank sees that bottom line, right? Yes, Or profit. top line. That is why they are there. And that is also, all businesses in this world are started with the premise that they will earn profit. No business in this world is started with the premise of making loss. Am I right? Amit? Yes. Absolutely. You show me any business which is started with the objective of making loss. At least on paper it is making loss, making profits. Correct? So everybody is targeting to make profit only. And profit is nothing but a bottom line. बॉटम लाईन करता रस्ता टॉप लाईन कडनं आहे, ती गोष्ट वेगळी आहे. बरोबर, बॉटम लाईन कडे जायचा रस्ता आहे तो प्रॉफिट अँड लॉस कडनं, टॉप लाईन कडनं आहे. परंतु नुसतं टॉप लाईन वाढून, सेल्स वाढून चालणार नाही. इफ देर इज नो कॉरस्पॉन्डिंग इन्क्रीज इन युअर प्रॉफिट, देर इज समथिंग रॉंग. We'll just, I think it may log out us. Okay, we'll continue, and after 5 minutes we'll log out and once again rejoin it. So this and so by combining or summarizing the income accounts and expenditure accounts, you will get profit and loss statement. Yes. And by summarizing liability account and asset account, you will get balance sheet. Very simple. There is no rocket science involved in this. So whatever financial transactions are happening in the course of the year or particular period, you just classify those financial transactions into these 4 accounts and take summary of that. Your profit and loss account statement is over, and then your balance sheet is over. No more big deal. Hemant, clear? Yes, sir. Clear. Yogesh, clear? Yes, sir. And here yesterday I also quoted the example of the financial mismanagement done by Anil Ambani. In 2008, he was the greatest billionaire with net worth of $42 billion. But today his net worth is zero. त्याच्या बायकोचे दागिने त्याला विकायला लागतात सध्या. His company is going to liquidation. Major problem. Because he has taken heavy exposure, heavy risk. अंथरून पांघरून त्याने पाय पसरले नाहीत. All of you know the story of the Anil Ambani? Yes. How he has gone bankrupt, literally. बायकोच्या जागेने त्याला विकायची वेळ आलेली आहे. कारण due to the financial mismanagement. He has not followed the financial discipline. And hence, in our business, we must concentrate on 3 items. Your sales must increase, profit must increase, and expenditure should go down. So if you concentrate every month on these 3 aspects, you will be making miracles, according to me. योगेश यावलकर, बरोबर आहे का आमचं म्हणणं? बरोबर आहे, सर. बरोबर आहे. You just concentrate on 3 items: sales, profit, and expense. Expense should come down always. Challenge every paisa which you are expending, whether it is really required at this juncture or not. Otherwise, postpone it. Okay, we'll go to the next thing. So this is how your account will happen. तुम्ही तुमचं बँकेचं पासबुक पाहिलं की तुम्हाला असे आयटम दिसतील बघा. डेबिट, क्रेडिट आणि बॅलन्स. त्याच्या अलीकडे आपला डेट दिसते, पर्टिक्युलर दिसतात, चेक नंबर दिसतो, मग डेबिट एंट्री दिसते किंवा विड्रॉल म्हणूया आपण त्याला, नंतर क्रेडिट एंट्री दिसते आणि शेवटी बॅलन्स दिसतो. बरोबर आहे का? बरोबर. So that is account. Your profit loss account statement will also, instead of ABC, I will write here profit loss account statement. Under debit, you will get all your expenditure items. It may be salary payment, insurance premium, octroi paid, consultancy services paid, raw material purchase, so on and so forth. And on the right hand side, you will get top line, which is nothing but the sales. Then other incomes, it may be by way of interest earned, sale of old assets. You take the total of the right hand side, that is credit side, which is nothing but income, and take the total of the left hand side, that is debit and expenditure. Subtract debit from credit, you will get profits. But unfortunately, if your debit totals are more than credit, it will be termed as a loss, and it will carry forward to the balance sheet as a loss in the asset category. Miscellaneous करके उधर लिखा हुआ रहता है loss.
Profit, if it is a profit, it will come to the immediately after capital reserves and surplus मध्ये तुम्हाला profit ची figure ऍड होईल. ती इथं बॅलन्स दाखवतो आपण ती तिकडे येईल. Clear everybody? How your profit and loss account statement will look like? येस सर. आता ऍसेट म्हणजे कुठले अकाउंट्स येतात? ऑल रिअल अकाउंट, दॅट मीन्स कॅश, मशीन, स्टॉक, प्लांट, बिल्डिंग, मशिनरी, विच आर बेसिकली यूज फॉर प्रोड्युसिंग गुड्स अँड सर्व्हिस फॉर द बिझनेस, अँड दे विल रिमेन फॉर विथ द बिझनेस फॉर फेअरली लॉंग पिरियड ऑफ टाइम, अँड दे आर ओन. थोडं मध्ये डिस्टर्ब करतो तुम्हाला. बोला सर. हे डबल एंट्री सिस्टीम जी आहे तुम्ही इथे वरती रूल्स फॉर द डबल एंट्री, थोडक्यात सांगा ना, म्हणजे एक्झाम्पल कसं डबल एंट्री म्हणजे काय होतं? ओके, आता आपण एकच उदाहरण घेऊया की मी 100 रुपये खरेदी करून एक हे खरेदी केलं, काय म्हणतात, किंवा 1 लाख रुपये खर्च करून मी कॉम्प्युटर खरेदी केलं. काल आपण उदाहरण घेतलं होतं हे. तर माझी कॅश कमी झाली, सो कॅश विल बी क्रेडिटेड अँड डेबिट विल बी गिवन टू द ॲसेट्स अंडर हेडिंग कॉम्प्युटर. ओके. आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मागाशी रूल पाहिला आपण, दे कॅरी इक्वल आणि अपोजिट इफेक्ट. वन अकाउंट विल बी डेबिटेड, अदर अकाउंट विल बी क्रेडिटेड, दॅट्स ऑल. क्रेडिटेड, बरोबर. Hence, your balance sheet must tally. If you take the total of asset side and liability side, it should tally. आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की तिथे डबल एंट्री सिस्टीम नसते, असं मी ऐकलंय काही ठिकाणी, किंवा जसं गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये डबल एंट्री सिस्टीम नाही असं मला माहिती बऱ्याच ठिकाणी. तर ते असं म्हणजे असं अकाउंटिंग मध्ये का अलाउड असतं? नाही, गव्हर्नमेंटचं अकाउंट वेगळं आहे. गव्हर्नमेंटचे काय लोक करतात, पहिलं तर एक्सपेंडिचर काय करायचं ठरवून आणि त्याला मॅचिंग ते हे तयार करतात, काय इन्कम आयटम तयार करतात आणि मग डेफिसिट फायनान्सिंग करतात. बिझनेसचं तसं गोष्ट नाही. बिझनेसचा मेन उद्देश आहे आपला प्रॉफिट मिळणं. गव्हर्नमेंटचा मेन उद्देश आहे सोशल जस्टिस. ओके, बरोबर आहे का? हा डिफरन्स आहे मुख्य म्हणजे. बरोबर. एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स ऑन द सोशल जस्टिस. गरीब लोकांना मदत करायची, त्यांना वरती उचलायचं आहे आपल्याला, हा उद्देश तिथे गव्हर्नमेंट. दे आर नॉट मेंटेनिंग डबल एंट्री. येस, दे आर नॉट मेंटेनिंग. दे आर मेंटेनिंग ओनली our budget is also like that only, no? Yes. म्हणून मी काय Because they decide how much to spend in the year. Correct. And then they decide ki the income will come from direct tax how much, indirect tax how much, GST how much. बरोबर. From all these heads, so what will be the income? And then the deficit. Yes. आणि ते डेफिसिट आयदर ह्याच्याकडनं आरबीआय कडे लोन घेऊन घ्यायचं का नोटा छापाच्या. Okay. हे दोन मार्ग आहेत त्याला. डेफिसिट आहे तुमचं, ते भरून कसं करणार? Either you borrow from the Reserve Bank of India or print some notes, which will once again boost the economy. Alright, thank you. Okay. आता आपण त्यामुळे हे रिअल अकाउंट झाले. So all real accounts will always have a debit balance. Just remember that. Similarly, your all expenditure accounts will have debit balance. तुमचे salary payment, insurance premium paid, raw material purchase, always will have debit balance. And what are the credit items? All income items and liability accounts will have credit balance. बरोबर आहे का? जे शेअर होल्डरनी पैसे आणलेले आहेत कॅपिटल सोर्स आहे, दॅट इज द लायबिलिटी फॉर द बिझनेस. दॅट इज नॉट ॲसेट फॉर द बिझनेस. जस्ट रिमेंबर, बिकॉज ते पैसे एंटरप्रिनरला आज ना उद्या बिझनेस परत करायला पाहिजे, किंवा तुम्ही कधी कधी माल क्रेडिट मध्ये खरेदी करता, दॅट विल बी ऑल्सो कम अंडर लायबिलिटी साइड, क्रेडिटर्स. कधी कधी इयर एंडच्या वेळी आपले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात, इन्शुरन्स प्रीमियम टू मे महिन्यामध्ये ड्यू असतो, पण त्याची प्रोव्हिजन आपल्याला आता मार्च मध्ये आपण बॅलन्स शीट करून ठेवायला लागते. दॅट इज कॉल्ड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. किंवा कधी कधी आपण एखाद्या एम्प्लॉयला ऍडव्हान्स सॅलरी देतो, बरोबर आहे का? मार्च मध्ये एका माणूस आला आपल्याकडे, अमितकडे, साहेब माझ्या आईला ऍडमिट करायचं, तुम्हाला ऍडव्हान्स देता का तुम्ही एप्रिल महिन्याचा? अमित म्हणतो ओके ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड. तर मग अमितला आता ते 10,000 रुपये प्रोव्हिजन करायला लागते प्रीपेड सॅलरी म्हणून. मग तो ऍसेट साईडला येतो, कारण की ड्यू आहे खरी एप्रिल महिन्यात त्याला सॅलरी ड्यू आहे, पण आम्ही त्याला आता मार्च मध्ये देतोय सॅलरी, पैसे जाता. सो अमित विल डेबिट prepaid expenses account and give credit to the cash for which money will be taken out. That is how the double entry will happen for prepaid expenses. Clear example, Amit? Right, sir. Right. Okay. So that is why I am saying debit expenses and losses, credit gains and income. All your income items will always have a credit balance. And all expenditure and losses item will have always debit balance. All asset accounts will also have a debit balance.
capital account, reserves, we always have a credit balance. Income, credit balance. हे लक्षात ठेवा. काही बाकी काही अवघड नाही त्याच्यामध्ये. डेबिट अकाउंटमध्ये काय होतं, पहिले दिवस डेबिट पडतं आणि मग क्रेडिट येतं. आता उदाहरणार्थ आपण कोणाला माल एखाद्या माणसा क्रेडिट वरती दिला कस्टमर म्हणून, त्या माणसाला अकाउंट मी डेबिट टाकतो आणि नंतर मला 2 महिन्यानंतर त्याकडे कॅश येते. बरोबर आहे का? असं होतं आपला क्रेडिट व्यवसाय. आपण त्या गुड्स देतो पहिलं, बरोबर. त्यामुळे आपल्या कंपनीमध्ये गुड्स गेलेले आहेत ऑलरेडी, पण पैसे आलेले नाहीत अजून. पैसे आपल्या 2 महिन्यानंतर मिळणार आहे. त्यामुळे डेटर विल ऑलवेज हॅव अ डेबिट बॅलन्स. Cash will always have a debit balance because it is asset for the company. Okay, we'll go to the next item. Here same thing, profit and loss account will have two sides, income and expense, and balance sheet